एव्हरीवन, तर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही चाललोय इमॅजिका आणि तर आमचं म्हणजे एक दिवसाचा स्टे आहे तिथे. आज थीम पार्क आहे, म्हणजे स्टे करून उद्या वॉटर पार्क करून मग घरी. तर आम्ही आज सगळे चाललोय, मम्मी मावशी वगैरे सगळे चाललोय. तर काय काय मस्ती करू हे सगळं तुम्हाला दाखवू. 12 वाजता निघणार होतो, 12 तर वाजलेत, 12 फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. आणि ताई बोलली की करेक्ट 12 निघायचं आहे. अजून तो कोण आला नाही. आम्ही रेडी होऊन बसले, तर मी ब्लॉग स्टार्ट करते. तर आता आम्ही निघू. तुझी सिस्टर आहे रिवा आणि मी आजच्यासाठी सिस्टर. हे काय करताय? आता आम्ही मॅगीचा स्टॉप स्टॉप आहे. आता आम्ही जस्ट हॉटेलवर पोहोचलोय. किती वाजले तू? 3-4 म्हणजे 3 वाजले आत्ताच. आणि आता मी चेकिंग करून आम्ही थीम पार्कला जाऊ. तुला एक्साइटेड? आणि उद्या आज एक्साइटेड पूर्वासाठी वॉटर पार्क आहे. तर चलो आता आम्ही चेकिंग करू, बॅग्स ठेवून मग आम्ही थीम पार्कला जाऊ. हाँगकाँग सारखं वाटतंय ना गरम. आठवण आली एंट्री केल्या आपल्याला कधी आठवण आली? बॅगडीच्या इथे मी तिथेच बोलली. पण तिकडे एवढी गर्दी होती ना की आम्हाला एक तास ऑलमोस्ट लाईन मध्ये तिकीट साठी आणि एंटर करण्यासाठीच होती. आता आम्ही एंट्री करतोय आणि आम्ला 1.5 तास आहे फक्त. 1.5 तास पण नाही. हा 1.5 ना. 3-3:30 वाजले जातात ऑलमोस्ट. हा आता अलीबाबा चांदी चोर. आता आमचा टर्न आहे. गाईज बाय बाय. टार्गेट अजून सुरू नाही झालंय. एक पण नाही मारली. मारलं मी का माझ्या पॉइंट आला. आता आम्ही चाललोय भूत बंगला. काय 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 घाबरली? नाही जाऊ शकतो. चलो आता आम्ही भूत बंगल्यामधून मिस्टर इंडिया. एवढे कोण घाबरले नाही. आम्ही मम्मी सोबत मी होती, ह्याचं तिघी आणि मी होते. हे सगळे पुढे घाबरत होते मध्ये मध्ये. आम्ही तर शांत होतो म्हणून एवढं काय वाटलं नाही. अरे एकदम काय होतं, चिलवालं होतं का? चिलवाली लाईट होती, काहीच नव्हतं. मी फक्त इथं नाही आणि रिवाचा आवाज येत होता मला. आम्ही ओरडत होतो असं. आम्हाला वाटत येते कोण पण कोण नाही. पण ते दुबईवाले जे आहेत खूप डेंजरवाले आहेत, जे ग्लोबल विलेज मध्ये येते. आपण घाबरत नसतो. आवाज येत होता आम्हाला. हात फुटलेला काय? घाम फुटल्या, हाताला घाम फुटलेला. सांगून मी सोडलं नाही शेवटपर्यंत, पण मी घाबरली नव्हती. आता आमचे सगळे इंडोर वाले राईड करून चालेत आणि आता 5:30 वाजता इमॅजिकाची परेड असते. मला दाखवलं. चॉकलेट स्ट्रॉबेरी दाखव. खूप टेस्टी आहे. मला 1 बाईट. कसं आहे? थँक्यू सो मच. चल आपण रिवायचा. आम्ही डायनोसॉरची राईड करून ती राईड करायला आलेलो.
आणि पण ती राईड 6 वाजता बंद झाली, आता 6:30 झाले. तर मी आणि सानिका चाललो, बाकी कोणाला यायचं नव्हतं, सगळे घाबरत होते, पण ती बंद झाली आता. मेरा इतना मन था ना वो राइड पे जाने का, बट कोई बात नहीं, यू नो व्हाट, नेक्स्ट टाइम 100% नेक्स्ट टाइम वो राइड मेरे लिए जरूर खोल के रखना. कोई गल नहीं, ये ऋतुजा कल भी कंटिन्यू करिए ना ब्लॉग. कल वाटर पार्क में पता चलेगा. डायनोसॉर राईड कशी होती सांग ना, एक्सपिरियन्स सांग. सगळ्यात जास्त काय आवडलं? द बेस्ट राईड डायनासॉर राईड. अगर वेट एंड जॉय मध्ये पण होती ही सेम राईड. इतक्या वेळेस ना रिवाच्या हाईटमुळे रिवाला कुठे अलाउड राईड नाही करायला मिळायच्या, आज तिला सगळे राईड भेटले. आता आम्ही आमचं झालं, आता मी निघू आणि मग डायरेक्ट रूमवर जाऊ. स्नॅक टाइम. आता आमचा स्नॅक्स ब्रेक आहे. इथे येऊन आम्ही काय खातो? चायनीज बेल. काय चायनीज बेल बोलते मी. ते लोक तिथे बसलेत. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे करून आता डिनरसाठी खाली आलो. रेस्टॉरंटमध्ये चालू खाली. तर आता आम्ही रेस्टॉरंट करून मग रात्री झोपून सकाळी आमचं ॲक्वा इमेज आहे ते करून आम्ही संध्याकाळी घरी येऊ. चिल्ला इतना डेजर्ट खाने वाले हो. मैंने ना एक्चुअली सबके लिए सोचा, मैंने सोचा थोड़ा थोड़ा सब खा लेंगे. पसंद है चॉकलेट. ए काय झालं? मेरा फेवरेट आइसक्रीम कौन सा है? मैंने पहले भी आप सबको बताया इसका बटर स्कॉच फेवरेट है. मैं इसके साथ खेल रहा था और ये सानिका ने बताया. तुमने सच बता, अभी तुमने बटर स्कॉच बोला. इधर कौन से कितने फ्लेवर है? वनीला और चॉकलेट. वनीला नहीं है, बटर स्कॉच है ये. पर तुमने बोला बटर स्कॉच. I swear to God, I just guessed butterscotch. गेस केलं म्हणजे त्याला नव्हतं माहित. हाँ गेस केलं, उसको नहीं पता है. देखा ये like I said, I guessed. व्हॅनिला आणि मला पूर्ण माहिती की ह्याला काय आवडतं, हा काय कधी खातो. मैंने बटरस्कॉच सही बोला. That's where the matter is. इसको पता नहीं. अगर मैंने गलत बोला होता फिर बात अलग होती. नहीं राइस आणि राइस, ये हमने प्रॉन्स ग्रेवी ऑर्डर किया था, उसके साथ जीरा राइस जो लगा है सगळ्यांचं तेच आहे मिक्स मिक्स. ऍक्च्युली 2 हिंदी एक हिंदी मध्ये ना, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. आम्ही चिन्हाशी हिंदी बोलतो ना, मग आम्हाला तसं ते वाटतं की काय होतं प्रत्येक वेळी म्हणजे सगळे मराठीत बोलतात, त्याला समजत नाही. मग ते आता हिंदी बोलायची पण जास्त सवय आणि ब्लॉग पण स्टार्टिंग मराठी समजते पण बोलायला येत नाही. चिन्ह तुम सकाळी उठलं मम्मीशी, मम्मीला काय बोलतो तू? मैं बोलता हूँ गुड मॉर्निंग संपला. संपला. कारण की काय हैदराबादची गाणी 12:00 नंतर, मग तो म्हणतो गुड मॉर्निंग संपलेली असते. मग मम्मी गुड मॉर्निंग बोलते, गुड मॉर्निंग संपला बोलते. गुड मॉर्निंग म्हणून बाहेर यायची सवय. मग मम्मी तेव्हा हा 2 वाजता उठायची, तेव्हा मम्मी बोलायची आता संपला असं बोलायचं. तेव्हापासून आम्ही पूर्ण लक्षात ठेवलंय. आणि जेव्हा पण रूम मधनं बाहेर येतो ओरडत येतो गुड मॉर्निंग संपला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आमचा सेकंड डे आणि आज आमचा वॉटर पार्क इमॅजिकाचा. तर आता आम्ही सगळे ब्रेकफास्ट करून आंघोळ वगैरे करून सगळे रेडी झालोत आणि आता सगळे आम्ही निघालोय आणि तिथूनच मग चेकआउट करून तिकडे जाऊ आणि मग संध्याकाळी झाल्यावर सगळं आम्ही डायरेक्ट घरी. जर मला आता काही शूट करता आलं तर मी घेईल, कारण फोन पाण्यात किती वेळ हातात घेऊन बसणार, त्याच्यापेक्षा जेवढं जमेल तेवढं थोडं तयारी चालली नंतर. तर मी नंतर तुम्हाला दाखवते. तर आता मी वॉटर पार्कला चाललोय. मोबाईल लॉकरमध्ये ठेवेल, जे चिन्हाच्या मोबाईलमध्ये शूट करू ते मी घेईल. रेडी? हाँ चला. मैंने तो पूरा सनस्क्रीन लगा के भूत बन के मेरी जान लगने वाली है, क्योंकि मैं कल भी पण मी तर एवढं सनस्क्रीन मला उद्या परत येणार आहे ऑफिस टीम सोबत. आता इथून बस आहे, तिथून आम्ही जाणार आहे ॲक्वा इमेजचा. आता आमचं मी
मोबाईलमध्ये एवढं शूट नाही घेतलं कारण मोबाईल लॉकरमध्ये होते. आता ताईच्या मोबाईलमध्ये मी शूट करते. आता आम्ही सगळ्यांनी लंच केलं आहे आणि आता आम्ही नॉर्मल म्हणजे लेझी रिव्हरमध्ये आणि वेव्ह पूलमध्ये नंतर जाऊ. ऊन कमी झालं. नॉर्मल आम्ही जास्त राईड नाही केलं कारण रिवा मम्मी लोक होते जे जमत होते तेच केले आणि आम्ही पण ऑलमोस्ट सगळेच केलेत. आता लेझी रिव्हर आणि वेव्ह पूलमध्ये जाऊ. चला तर आता आम्ही वॉटर पार्कमधून आलो आणि आमचं आता इथे डिनर आहे. आम्ही डिनर करून घरी जाऊ. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग काय करू हे पण सांगा. तर मी वॉटर पार्कचं एवढं काही शूट नाही घेतलं कारण मोबाईल आम्ही लॉकरमध्ये ठेवून घेतलेले. चिन्हाच्या मोबाईलमध्ये काय असेल तर मी नक्की टाकेल आणि हा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. टाटा बाय बाय.